आज थोडंसं वेगळं बनवूया। आज चायनीज खायचा मूड आहे तर आज बनवूया हक्का नूडल्स। तर आज स्पेशल मुलांसाठी मुलांच्या आवडीच्या हक्का नूडल्स बनवूया। तशा सर्वांनाच आवडत असतात। बनवायला तर एकदम सोपे आहेत। हाय फ्लेमवर भाज्या परतवून घ्या, नूडल्स टाका, सॉसेस ॲड करा, सगळं मिक्स करा आणि गरमागरम नूडल्स खायला तयार। तर सोप्या पद्धतीने पटकन होणाऱ्या नूडल्स बनवायला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हक्का नूडल्स बनवणार आहोत तर एक पॅकेट मी इथे हक्का नूडल्सचं घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला नूडल्स जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर पाण्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ। त्यानंतर पाण्यात टाकलेलं आहे 1 चमचा खायचं तेल। पाण्यात तेल टाकल्यामुळे काय होतं, नूडल्स जेव्हा शिजल्या जातात तर त्या थंड झाल्याच्या नंतर त्या अजिबात स्टिकी होत नाही, एकदम सुटसुटीत राहतात। पाण्याला इथे उकळी आल्याच्या नंतर मी इथे नूडल्स पाण्यामध्ये टाकत आहे। नूडल्स शिजवताना गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये नूडल्स शिजले जातात। थोडासा पीस घेऊन आपण चेक करूया, हे व्यवस्थित शिजलेले आहे। नूडल्स शिजवताना एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला बिलकुल ओव्हरकुक करायचं नाही आहेत। तर ह्या रेडी झालेल्या आहेत। त्यातलं पाणी जे आहे ते आपण काढून घेऊया। नूडल्समधलं पाणी काढल्याच्या नंतर ते आपल्याला एकदम थंड करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी वरून हे पाणी टाकून त्यांना थंड करून घेत आहे आणि या पद्धतीने या वरती खाली करत राहायचे आहे। त्यामुळे यातली जी गरम वाफ आहे ती पूर्णपणे निघून जाऊन नूडल्स पूर्ण थंड होतील किंवा एखाद्या पसरट प्लेटमध्ये देखील तुम्ही हे पसरवून ठेवू शकता। नूडल्स आपल्याला ओव्हरकुक करायचे नाही आहेत, त्याच्यामुळे त्या शिजल्याच्या नंतर त्यांचं कुकिंग प्रोसेस इमिजिएट थांबायला हवी म्हणून आपण वरून थंड पाणी टाकतो। त्यामुळे काय होतं, नूडल्समधलं जे स्टार्च आहे तेही पाण्याबरोबर निघून जातं आणि ऑइल आपण पाण्यामध्ये टाकलं होतं किंवा इथेही टाकू शकता। त्यामुळे नूडल्स जे आहेत ते एकदम सुटसुटीत होतात। नूडल्स बऱ्यापैकी थंड झालेले आहेत तर नेक्स्ट प्रोसेसकडे जाऊया। एका पॅनमध्ये मी इथं तेल टाकून हे सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे। पॅन चांगली गरम करून घ्यायची आहे। इथे पाहू शकता एकदम गरम झालेले आहे। तर त्यात मी एकदम बारीक कापलेलं 1 चमचा लसूण टाकत आहे, बारीक कापलेलं आलं, तुम्हाला आवडत असेल तर इथं बारीक कापलेली हिरवी मिरची देखील थोडीशी ॲड करू शकता। एक मीडियम साईजचा उभा कापून घेतलेला कांदा मी टाकत आहे। 1 मिनिट कांदा मी इथे परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर टाकत आहे इथे उभं कापून घेतलेलं गाजर। त्यानंतर टाकत आहोत कोबी देखील एकदम पातळ आणि लांब कापून घेतलेली आहे। त्यानंतर टाकत आहे उभी कापून घेतलेली सिमला मिरची आणि सगळ्यात शेवटी टाकत आहे हिरवी कांद्याची पात। सगळे व्हेजिटेबल टाकून झालेले आहे। तर गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवून सगळे हे मिक्स करून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवर 1 मिनिट सगळ्या भाज्या मी मिक्स करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर टाकत आहे 2 चमचे टोमॅटो चिली सॉस, त्यानंतर 2 चमचे डार्क सोया सॉस। व्हिनेगरचा वापर तुम्ही करू शकता। इथे नूडल्स मी स्पेशली मुलांसाठी बनवत आहे तर त्यामुळे तिखटाचं प्रमाण जे आहे ते मी कमी ठेवलेलं आहे। इथे हवं असेल तर तुम्ही चिली सॉस देखील वापरू शकता। त्यानंतर ॲड करणार आहोत थंड करून घेतलेल्या नूडल्स। सगळ्या मिक्स करूया या पद्धतीने। त्याचबरोबर इथे टाकायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ, छोटा पाव चमचा काळी मिरीपूड आणि थोडासा हिरवा कापून घेतलेला कांदा। हाय फ्लेमवरच सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे कलर खूप छान दिसत आहे, इथे पाहू शकता। तर गरमागरम नूडल्स खायला आपल्या तयार झालेले आहेत। तर कशी वाटली रेसिपी? घरी नक्की या पद्धतीने नूडल्स बनवून पहा आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपी तुम्ही पाहू शकाल। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।